नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे EPS 95 पेन्शन अपडेट 2025. किमान पेन्शन वाढून 3000, निवृत्तीधारकांना दिलासा. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, एम्प्लॉईज पेन्शन स्कीम EPS 95 मध्ये 2025 मध्ये मोठा बदल करण्यात आला असून सरकारने किमान मासिक पेन्शन 3000 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे EPS 95 निवृत्तीधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना रोजच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यात आणि जीवनमान सुधारण्यात मदत होईल. भारतभरातील पात्र पेन्शनधारकांना या वाढीव किमान पेमेंटचा लाभ मिळणार आहे. EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवल्यामुळे कमी पेन्शन असलेल्या निवृत्तीधारकांना आवश्यक आर्थिक आधार मिळतो. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही सुधारित किमान रक्कम किराणा, आरोग्य सेवा आणि घरगुती आवश्यक खर्च भागवण्यास मदत करते. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारची बांधिलकी या निर्णयातून दिसून येते. मित्रांनो, जरी किमान पेन्शन 3000 रुपये करण्यात आली असली तरी EPS 95 पेन्शनची एकूण रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा वर्षे आणि सरासरी पगारावर आधारित राहणार आहे. आधीच जास्त पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीधारकांना त्यांची सध्याची रक्कमच मिळत राहील, तर 3000 पेक्षा कमी पेन्शन मिळणाऱ्यांची मासिक रक्कम स्वयंचलितपणे नवीन किमान मर्यादेनुसार वाढवली जाईल. निवृत्तीधारकांनी त्यांच्या संबंधित EPFO कार्यालयात संपर्क करून सुधारित किमान पेन्शन त्यांच्या मासिक पेमेंटमध्ये परावर्तित झाली आहे का ते तपासावे. बँक खाते तपशील, आधार आणि इतर वैयक्तिक नोंदी अद्ययावत ठेवायची शिफारस केली जाते, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ होते. तसेच निवृत्तीधारकांनी त्यांच्या पेन्शन स्टेटमेंटवर लक्ष ठेवून वाढीव किमान रक्कम योग्यरित्या लागू झाली आहे की नाही ते तपासावे. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकावर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठीही ही वाढ आर्थिक सुरक्षिततेची हमी देते. वाढीव पेन्शनमुळे घरगुती बजेट अधिक सुटसुटीतपणे आखता येते. आरोग्य सेवांपर्यंत चांगली पोहोच मिळते आणि जीवनमान उंचावते. या बदलामुळे निवृत्तीधारकांना दैनंदिन खर्च अधिक स्थिरतेने व आरामात भागविता येतात. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.